कोपरखेड़े संभाग में लंबे समय से पनपती विभिन्न समस्याओं को लेकर नवी मुंबई मनपा की उदासीन भूमिका के खिलाफ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गुट के नवी मुंबई उप जिला प्रमुख और पूर्व नगर सेवक रविंद्र म्हात्रे कोपरखेड़े के अन्ना साहिब पाटिल उद्यान में अनशन पर बैठे हैं। न केवल रविंद्र म्हात्रे बल्कि संभाग के नागरिक और बुजुर्ग भी उनके साथ इस अनशन में शामिल हुए हैं। कोपरखेड़े सेक्टर 5 से सेक्टर 8 में मनपा द्वारा बनाए गए उद्यान में ज्येष्ठ नागरिकों के बैठने के लिए न तो बेंच है, न ही बच्चों के खेलने के लिए कोई खेल का सामान। पार्क में बारिश के पानी की निकासी की कोई व्यवस्था भी नहीं है। गजेबो में भी बैठने की कोई व्यवस्था नहीं है। लाइट्स और सीसीटीवी की कमी के कारण शराबियों और प्रेमी युगल ने उत्पात मचा रखा है। पिछले 6 महीनों से पत्र व्यवहार करने के बाद भी कोई प्रतिसाद न मिलने पर रविंद्र म्हात्रे ने आखिरकार अनशन का हथियार उठा लिया है। 3 दिन बीत जाने के बाद भी प्रशासन ने इस अनशन की कोई भी सूद नहीं ली है। अगर ऐसा ही चलता रहा तो पूर्व नगर सेवक रविंद्र म्हात्रे ने चेतावनी दी है कि आने वाले दिनों में वे नागरिकों के साथ सड़कों पर उतरकर विरोध प्रदर्शन करेंगे। पालिकेची काय त्यांना काम करायची इच्छा नाही असं मला वाटतं। त्यामुळे तुम्ही माझं म्हणणं काय, कोपरखेड्यामध्ये ह्या वॉर्ड क्रमांक 47 याच्यामध्ये कोपरखेडा 5-7-8 इथे येतो। 5-7-8च्या लोकांसाठी इथे असणारा हा उद्यान आहे। या उद्यानामध्ये 4 सेक्टरच्या मध्ये हा उद्यान आहे। या उद्यानामध्ये बसण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना बेंचेस नाहीत। बेंचेस तुम्ही म्हणजे आता हा गजोबा जिथं मी आपण उपोषणाला बसतोय हा गजोबा आहे। इथं बाकडे दिसत का बघा, उद्यानामध्ये बाकडे पाहिजेत। ज्येष्ठ नागरिकांची समस्या काय, बाकडे द्या आम्हाला। लहान मुलांसाठी खेळणी ही देऊ शकत नाही। वारंवार पत्र घेऊन सुद्धा वारंवार त्यांना कल्पना देऊ सुद्धा इथे सुरक्षेच्या माध्यमातून इथे सीसी कॅमेरा पाहिजे। लोकांना आम्ही फाईल बनवलेले फाईल तिकडे पाठवलेले आहे। आता विषय आहे कंडनेमांतर आहे की दुसरा आहे। कंडनेमांतर जी सिवरेज लाईन आहे, पाण्याची लाईन आहे, इतर गोष्टी आहेत त्या 30% कामं केली जातात, 70% सोडले जातात। तुम्ही फाईल बनवता 100% लोकांसाठी, 30% का आणि बिलं उचलली जातात। हा एक प्रश्न आहे। इथल्या 5-7च्या लोकांना पलीकडे 15-18 मध्ये जाण्यासाठी इथे स्कायवॉकची गरज आहे। स्कायवॉक हा महत्त्वाचा मुद्दा आहे। इथून जाण्यासाठी काही लोकांना गाडी पास करून जायला लागतो, परंतु तिकडच्या लोकांना सुद्धा इकडे यायला रेल्वे स्टेशनला स्कायवॉक नाही आहे। उत्तर दिलं जातं टेंडर झालेलं आहे। मग टेंडर झालं, मग काय झालं? भ्रष्टाचार तर पूर्ण फोफोलतोय, पूर्ण असं वाटतं ना, मला शंका येते पूर्ण याच्यामध्ये। का नाही याच्यात प्रकार? हा प्रकार असा तर तुम्ही साधे आपली महापालिकेचं नाव हा भारत देशामध्ये 3-2 नंबरला घेतलं जातं, परंतु हा प्रकार काय नको व्हायला। जनतेसाठी हा प्रकार आहे। जनतेला जनतेच्या सुविधा नाही भेटल्या, आम्ही टॅक्स पेयर आहोत। टू द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल असून सुद्धा लोकशाहीची मार्ग आहे, तर सुद्धा ह्या लोकांना इथं लोकांसाठी पाहिजे प्रकार, तर सुद्धा इथे होत नाहीये। पुढची भूमिका माझं एवढंच म्हणणं आहे की हे जर काम झालं नाही तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू। इस अनशन में शामिल हुए नागरिकों ने भी नगरपालिका के ढुलमुल प्रशासन के खिलाफ अपना गुस्सा जाहिर किया। नागरिक म्हणून हे जेवढे आजचा 3रा दिवस आहे, आमचे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, माजी नगरसेवक यांनी उपोषण करून हा आता 3रा दिवस आहे। महानगरपालिका प्रशासनाला काय जाग येत नाही, जाग नाही येऊ द्या। मग त्यांना कोणाचा दबाव आहे की कोणाच्या दबाव तंत्रामुळे की रवींद्र म्हात्रेंनी काही करू नये, त्याची कामं होऊ नये, असा जर त्यांना कोणाचा दबाव असेल तर ती समज त्यांनी काढून टाकावी। आम्ही जनता, मी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचा विभाग प्रमुख आहे। आम्ही तर महानगरपालिकेला एक निर्वाणीचा इशारा देतो की जर त्यांनी आजच्या आज जर काही ह्याच्यातून तोडगा काढला नाही किंवा मार्ग निघाला नाही तर आम्ही महानगरपालिका येथे सर्व सेक्टर 5, 6, 7, 8 सर्व लोकांना घेऊन तिथे आम्ही मोठ्याच्या मोठं आंदोलन करू आणि आम्ही शिवसैनिक आणि आमचे शिवसेनेची ताकद त्यांना तिथे दाखवून देऊ। कुठेतरी राजकीय दबावामुळे ही कामं होत नाहीयेत का? साहजिक आहे, जे काय त्यांचे चेलेचपेट आहेत की त्यांच्याकडून काय कामं होत नाहीत। एक आज आमचे उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक रवींद्र बाबाजी म्हात्रे यांचं नाव होऊ नये
किंवा त्यांची कुठली कामं होऊ नये असाही दबाव असेल, असाही काही दबाव असू शकतो. छोट्या गोष्टीसाठी जर 3 दिवस आम्हाला जर ते काय प्रतिसाद देत नाहीत, त्याचा अर्थ तो निघतो की काहीतरी दबाव आहे यांच्यावर. मग पण तो दबाव आम्ही मोडून काढणार आणि मोठं आंदोलन आमच्या 4 सेक्टरच्या माध्यमातून जनतेला घेऊन, सर्व समाजाला घेऊन आम्ही महानगरपालिकेखाली मोठं आंदोलन करणार, हा आम्ही इशारा देतोय त्यांना. लोकांचे ते असे आहे का त्या ठिकाणी रवी मात्रेला असं वर जाऊन द्यायचा नाही, असं त्यांची जी भूमिका असेल तर आम्ही ह्या 4ही सेक्टरचा त्या ठिकाणी मोर्चा काढून महानगरपालिकेला नेल्याशिवाय राहणार नाही. आम्ही अण्णा पाटलाचे कार्यकर्ते आहोत, अण्णा पाटलाच्या कार्यकर्त्यावरती वाढलेलो आहोत. आम्ही त्या ठिकाणी मागे हटणारी मंडळी नाहीत. आमचा असा इशारा आहे. त्यांनी आजच्या आज त्यांनी फैसला करावा, नाही फैसला केला त्याचा निर्णय त्याला पुढल्या दिवशी आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. आमची एवढी भूमिका आहे. आणि आम्हाला ह्या ठिकाणी जवळजवळ 500-600 त्या ठिकाणी आम्ही अपंग मंडळ आहे त्या ठिकाणी, म्हणजे हे तर त्या ठिकाणी त्यांना ती बसण्यासाठी त्या जागा त्यांनी द्यावा, हीच आमची भूमिका आहे. मुलांना खेळण्याकरता त्या ठिकाणी पसरकी ते खेळण्या पाहिजे ते सुद्धा नाही. दादाने किती त्या टायमाला आम्ही 2 दुबाऱ्या तिथं निवेदन दिलं तरी त्यात दखल घेतली नाही त्यांनी. आणि आता हा तिसरा दिवस उगवला, यांनी दखल नाही घेतली तर त्याचा त्यांना परिणाम दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. वहीं प्रशासन से संपर्क करने की कोशिश की तो वो हो नहीं सका. ब्यूरो इनपुट EW नेटवर्क.